हे जे सोनल मस्तपैकी कोथमीरची वडी बनव. ठीक आहे, मग ना तुम्ही तुमच्यासाठी. सगळ्यात पहिलं कोथिंबीरला चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचंय. त्याच्यानंतर बारीक बारीक कोथिंबीर कापायची आहे. मग त्याच कोथिंबीरमध्ये चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, अद्रक, लसूण, मिरचीची कुटलेली पेस्ट टाकायची आहे. त्याच्यावरतून मी पांढरे तीळ पण टाकतीये, जिरा टाकतीये, हळदी पावडर, चटणी पावडर, मीठ आणि ओवा टाकतीये. तो जरा रगडून टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याला कोरडं मळायचं आहे, कारण आपण कोथिंबीर धुतो तर आपल्याला कळत नाही त्याच्यात किती पाणी असतं. त्याच्यानंतर मी पाणी टाकून पण चांगलं मस्तपैकी मळून घेतीये. कसं मळतीये तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. आणि मस्त त्याला 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी त्याला रेस्ट द्यायचा आहे. त्याच्यानंतर एक प्लेटमध्ये तेल लावायचंय आणि त्याच्यावरतून मी पांढरे तीळ पण टाकती आहे. त्याच्यानंतर जे आपण डो बनवला होता तो डो त्याच्यावरती टाकायचा, चांगला पसरवायचा आहे. मी जसं हाताने पसरवतीये ना तसा पूर्ण गोल पसरून घ्यायचा आहे. त्याच्यावरतून पण मी पांढरे तीळ टाकती आहे. मग एक कढईसाठी आपण स्टीमर घेऊया. माझ्याकडे स्टीमर नव्हता तर मी कढईवरती केलंय. तुम्ही त्याला 15 मिनिटं स्टीम करा. मग चांगलं मस्तपैकी स्टीम झालंय ते. चला काढून घेऊया आणि त्याला कटिंग करूया. कटिंग पण मस्त झाली होती माझ्याकडून, बिकॉज ते शिजलं पण चांगलं होतं. तुम्हाला चांगलं शिजवून द्यायचंय. तुम्हाला चाकू टाकून त्याच्यात चेक करायचं आहे ते शिजलंय की नाही. आणि मी कट्स पण कसे करते तुम्ही चांगल्यापैकी बघू शकतात. मग गरम गरम तेलात चांगलं त्याला फ्राय करून घ्यायचंय. त्यावर ते गोल्डन ब्राऊन नाही व्हायला पाहिजे. आणि मस्त क्रिस्पी बनले होते. मी मम्माला दिले, मम्माला पण खूप आवडले. अगर तुम्हाला पण ही रेसिपी ट्राय करायची आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला बाय.